ह्या आधीच्या जर गोष्टी पाहायला गेलं तर याआधी आपल्याला माहित आहे की 8-10 वर्षाखाली जी गोष्ट जे तुम्हालाही माहित आहे की युट्यूबर आल्यानंतर आपल्याला पहिल्याच व्हिडिओमध्ये आपल्याला ऍड येत होती आणि त्या ऍड पासून आपल्याला इन्कम येत होती। पण भावांनो ती इन्कम आपल्याला आपले युट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर भेटत होती। पण भावांनो त्यानंतर वेगवेगळ्या अपडेट आल्या आणि त्या अपडेट नुसार आपल्याला चॅनल ही आधी मॉनिटाईज करावं लागत होतं आणि मॉनिटाईज केल्यानंतरच आपल्याला काय होणार झालं, आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओवर ऍड होत होते। आणि भावांनो त्यानंतर युट्यूबचे काही वेगवेगळे अपडेट आपल्या समोर आले आणि त्यानंतर युट्यूबने असा एक अपडेट काढला की ज्यामध्ये आपल्याला 4000 वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे होते। आणि त्यानंतर आपल्याला शॉर्ट्स फीडचा ऑप्शन आला आणि त्या शॉर्ट्स फीड मध्ये आपल्याला तिसऱ्या कॅटेगरी म्हणजे आपल्याला शॉर्ट्स मध्ये जर व्हिडिओ बनवित असाल तर शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज इथं कंप्लीट करायचे होते। म्हणजे आपल्याला जर चॅनल आपलं मॉनिटाईज करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, तर सुरुवातीला आपल्याला 4000 वॉच टाइम पूर्ण करावं लागणार आहे किंवा शॉर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज इथं कंप्लीट करायचे होते। आणि जर पाहायला गेलं तर 1000 सबस्क्रायबर आपल्याला इथं पूर्ण करायचे होते। पण भावांनो ही सगळं गोष्टी तर आपल्याला पहिल्यापासूनच माहित आहेत, पण यात जी 15 जुलैला अपडेट होती ना की यानंतर आपल्याला एआय चे व्हिडिओ आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरून इथं डिलीट करावं लागणार होते। एआय मध्ये आपण व्हिडिओ बनवू शकणार नव्हतो आणि एक रिअल कंटेंट आपल्याला आपल्या युट्यूबवर चालवायचा होता। त्यानंतर आपल्याला फेसलेस आपले युट्यूब चॅनलवरले जेवढे पण व्हिडिओ आहेत तेवढे आपल्याला डिलीट करावं लागणार होते। कारण जर यानंतर आपल्याला 15 जुलै पासून ही जी अपडेट होतं ना की फेसलेस चॅनल आपल्याला युट्यूबवर चालणार नाहीत, एआय टाइप मधील व्हिडिओ आपल्या युट्यूबवर चालणार नाहीत। आणि ह्या अपडेटमुळे एक महिना नाही, ही पूर्ण युट्यूबर पूर्ण क्रिएटर जे त्रस्त झाले ना त्या युट्यूबरसाठी एक गुड न्यूज आहे। ज्या पद्धतीने 15 जुलै पासून आपल्याला माहित आहे की ही एआय ज्या पद्धतीने जी प्रत्येक जण एआयचा वापर करून आज युट्यूबवर लाखो कमवित आहे ना, ते म्हणजे छोट्या क्रिएटरवर आपल्याला इथं परिणाम होताना दिसत होते। पण भावांनो तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, 15 जुलै पासून जे अपडेट इथं लागू होणार होते त्यामध्ये आपल्याला एआय टाइप मधील जी युट्यूबरले व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आणि यानंतर आपण जर युट्यूबवर एआय टाइप मधील व्हिडिओ क्रिएट करीत असाल तर भावांनो त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की ही युट्यूब वरून आपल्याला एआय रिलेटेड व्हिडिओ इथं डिलीट होणार नाही आणि युट्यूबवर आपण एआय टाइप मधील व्हिडिओ आपण इथं क्रिएट करू शकतो। पण भावांनो खरंच ही गुड न्यूज खरीच आहे का खोटी आहे ही पण तेवढं क्लिअर झालं नाही, कारण आपल्याला आता 15 जुलै नंतर आपल्याला कळून जाईल। पण भावांनो जर आपल्याला आपले युट्यूब चॅनल इथं सेव्ह करायचं असेल आणि यानंतर आपल्या युट्यूब चॅनलला आपल्याला पहिल्यासारखं चालवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट करावी लागणार आणि ती गोष्ट म्हणजे काय, जर आपल्या युट्यूब चॅनलवर जसे की 15 जुलै नंतरच्या ही अपडेट आहेत म्हणजे झालं 24 तासामध्ये आपल्याला ही अपडेट आपल्या समोर येणार आहे। म्हणून या 15 जुलै पासून जे अपडेट इथं लागू होणार आहेत ना त्या अपडेटसाठी प्रत्येक जण वेट करीत आहेत की 15 जुलै नंतर जर हे अपडेट लागू झाल्या तर आमच्या युट्यूब चॅनलचं काय आणि आम्ही यानंतर युट्यूबवर काम कसं करायचं। ज्या पद्धतीने एआय आली आणि एआय नंतर जी प्रत्येक युट्यूबर आज एआयचा वापर करून युट्यूबवर व्हिडिओ बनवित आहे ना भावांनो, खरंच तो थोडा चुकीचा मार्ग आहे। कारण जे चांगले युट्यूबर आहेत जे युट्यूबवर येऊन काम करतात ना त्यांच्यासाठी थोडा धोका आहे की युट्यूबर आपला फेस दाखवून जी इन्कम करतात त्यापेक्षा दुपटीने ही एआय मधील व्हिडिओ बनविणारी आपल्याला इन्कम करताना दिसत आहेत। पण भावांनो या अपडेटमुळे ही लहान क्रिएटर जरा खुश झालते, पण खरंच यानंतर आपल्याला एआय रिलेटेड व्हिडिओ या युट्यूबवर आपल्याला पाहायला मिळतील का? खरंच भावांनो खरंच सांगा, जर एआय टाइप मधील व्हिडिओ जर या युट्यूबवरून हटविले गेले तर जी छोटे युट्यूबर आहेत जी छोटे क्रिएटर आहेत त्यांच्यासाठी किती भारी होईल। खरंच ना भावांनो, खरं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। पण खरं यानंतर प्रत्येक ठिकाणी आपल्याला फक्त एआय आणि एआय दिसत आहे आणि ही 15 जुलै पासून एक छोटीशी अपडेट आली की एआय मध्ये आपल्याला ही युट्यूबवर प्रत्येक वेळेस जी एआय मध्ये व्हिडिओ बनविले जातात ना ते व्हिडिओ यानंतर आपल्याला युट्यूबवर दिसणार नव्हते, पण यानंतर युट्यूबवर आपल्याला ही सर्व एआय चे रिलेटेड व्हिडिओ आणि एआय मध्ये जो पण युट्यूबर युट्यूब चॅनल चालवितो ना तो चालवू शकतो अशी एक अपडेट आलेली आहे। आता एक काय खरं आणि काय खोटं ते आपण 15 जुलै नंतर बघणारच आहोत। पण त्याआधी आपलं युट्यूब चॅनल जर सेव्ह करायचं असेल तर तुम्हाला पहिले जे आपल्या युट्यूब चॅनलवरले एआय टाइप मध्ये व्हिडिओ आहेत ते तुम्हाला डिलीट करावं लागणार आहेत फक्त 24 तासाच्या आत।